नमस्कार मित्रांनो. तर आज मी एका अशा ऐतिहासिक ठिकाणी आलो आहे जिथे आपल्या शंभूराजांनी शेवटचे काही क्षण घालवले होते. हेच ते ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी अमानुष छळ सहन केला, पण कधीही शत्रूपुढे झुकले नाहीत. हेच ते स्थान जे त्यांच्या त्यागाची, संघर्षाची आणि अतुलनीय शौर्याची साक्ष देते. ही गर्दीच सांगते की छत्रपती संभाजी महाराजांची आठवण आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे. लोक इथे श्रद्धेने येतात, मान डोलावतात आणि हात जोडतात. ही गर्दी सांगते की आपले शंभूराजे विसरले गेले नाहीत आणि विसरले जाणारही नाहीत. 1 फेब्रुवारी 1689 छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने पकडले व त्यांना अहिल्यानगरमधील बहादूरगड म्हणजे आत्ताचा धर्मवीरगड येथे नेण्यात आले. तिथे महाराजांचा तब्बल 40 दिवस अमानुष छळ करण्यात आला. डोळे फोडले, जीभ छाटली, हाडं ठेचली, पण तरीही महाराज झुकले नाहीत. यानंतर औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूरला हलवला आणि 11 मार्च 1689 रोजी इथेच महाराजांची निर्घृण हत्या केली. महाराजांचे शरीर कापून भीमा नदीत फेकण्यात आले, म्हणून महाराजांची येथे एक समाधी आहे. कवी कलश. संभाजी महाराजांसोबत कवी कलशांनाही औरंगजेबाने अमानुष छळ करून ठार मारलं. म्हणूनच आज आपण जेव्हा तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी बघतो, तेव्हा त्यांच्या शेजारीच कवी कलशांचीही समाधी आहे. संभाजी महाराजांसारखाच छळ कवी कलशांचाही झाला होता. शंभूराजांच्या समाधीच्या बाजूलाच भव्य आणि ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास असा की हे मंदिर अतिशय प्राचीन असून याचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी केला होता. शिव मंदिरामध्ये याचं खास महत्व आहे, कारण इथं शिव उपासना आणि संस्कृतीचं प्राचीन अस्तित्व जाणवतं. हे आहे छत्रपतींचं स्मारक. इथे उभं राहिलं की जाणवतं ही तीच जागा आहे जिथे मराठ्यांच्या सिंहासारख्या छत्रपतींनी मृत्यूला सामोरं जाताना धर्म आणि स्वाभिमानाची कास सोडली नाही. आज आपण इथे नतमस्तक होतोय, पण हे स्मारक सांगतं की फक्त नतमस्तक होणं पुरेसं नाही, त्यांच्या विचारावर चालणं गरजेचं आहे. मंदिरापासून थोडं खाली आलं की आपल्याला त्रिवेणी संगम बघायला मिळतो, जिथे इंद्रायणी, भीमा आणि भीमारती या 3 नद्या एकत्र आल्या आहेत. या संगमाचं ऐतिहासिक महत्व असं की याच संगमावर छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ झाल्यानंतर त्यांचे शरीर तुकड्या तुकड्यात कापून फेकण्यात आलं. या पवित्र जलानेही त्या काळी महाराजांचं बलिदान पाहिलं आणि म्हणतात त्या दिवशी नद्या देखील रडल्या होत्या. इथे बसल्यावर वेगळंच काहीतरी जाणवतं मित्रांनो. हवा जरी शांत असली तरी इतिहासाचा गजर कानात घुमतोय. ही तीच भूमी जिथं शंभूराजांच्या रक्ताने लालसर झालेला संगम आजही साक्ष देतोय. इंद्रायणी, भीमा आणि भीमरती या नद्यांनी शंभूराजांचा छळ पाहिला, त्यांचं बलिदान पाहिलं आणि त्या दिवशी त्या देखील रडल्या असतील. आज आपण मराठा म्हणून इथे उभे आहोत, पण विचार करा, जर त्या काळात जर आपण असतो तर शंभूराजांसोबत उभे राहिलो असतो का? त्या छळाला तोंड देऊ शकलो असतो का? शंभूराजांनी दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे. मर मर पण धर्म सोडू नकोस.
चला या भूमीला नमन करूया आणि मराठ्यांच्या शौर्याचा अभिमान बाळगून पुढे जाऊया.